या प्लीज. नमस्कार सर्वांना. मी रेकॉर्डिंग हा प्रोग्राम रेकॉर्ड करतोय विथ एव्हरीबडीज परमिशन. थँक यू व्हेरी मच फॉर कमिंग. आय स्पेशल थँक्स टू जगदीश मेंदळे, त्यांनी हा लीड घेतला आणि आपल्या सगळ्यांना आज एकत्र आणलं. माझं नाव आनंद गानू. मी गरजे मराठी ग्लोबल ही जी संस्था आहे त्याचा संस्थापक आहे आणि मी आणि माझी मिसेस सुनीता गानू असे आम्ही दोघं मिळून ही संस्था चालवतो. गेली 4 वर्ष चालवतो. ही संस्था अमेरिकेमध्ये गरजे मराठी ग्लोबल इन्कॉर्पोरेटेड म्हणून कॅलिफोर्नियात रजिस्टर्ड आहे आणि नॉन प्रॉफिट आहे. 501(c)(3) ला अप्लाय केला, अजून आलेलं नाहीये. त्याचप्रमाणे आम्ही गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन ही सेक्शन 8 नॉन प्रॉफिट म्हणून महाराष्ट्रातही रजिस्टर केलेली आहे. तिथे चार्टर्ड अकाउंटंट संजीव ब्रह्मे आणि बँकिंग मधले एक्सपर्ट संजय ढवळीकर यांच्याबरोबर मी तिथे त्या बोर्डावरती आहे. गरजे मराठीच्या विषयी आय विल जस्ट टेक अबाउट 5 मिनिट्स की कसा आमचा प्रवास चालू झाला तो. 2016 साली मी आणि माझ्या मिसेसच्या वाचनामध्ये डॉक्टर दिनेश केसकर, जे बोईंगचे व्हाईस प्रेसिडेंट होते, ते आले आणि तेव्हा आम्हाला साधारण असं जाणवलं की आपण सो कॉल्ड वी थिंक अवरसेल्व्स टू बी वेल रेड आणि आपल्या संस्कृती, आपल्या माणसांचा अभिमान असलेली माणसं आहोत आपण. पण आपल्याला वी डिडंट नो अबाउट दिनेश केसकर आणि देन वी फेल्ट सॉर्ट ऑफ सॉरी फॉर अवरसेल्व्स अँड वी डिड फर्दर रिसर्च आणि देन वी रिअलाइज की आपले भारताच्या बाहेर गेलेली मराठी माणसं खूपच अनेक मोठ्या पदांवरती, अनेक कॉलेजचे डीन्स किंवा कंपन्यांचे सीईओज किंवा सीटीओज, व्हाईस प्रेसिडेंट्स आहेत. अनेकांच्या स्टार्टअप्स किंवा कंपन्या खूप यशस्वी आहेत. दे आर मल्टी मिलियनर्स. मनी इज नॉट एक्झॅक्टली क्रायटेरिया, बट दॅट इज द वन पॅरामीटर फॉर द सक्सेस. सो आम्ही त्याच्यावरती अभ्यास सुरुवात केली आणि आम्ही गरजे मराठीचं पुस्तक लिहिलं की भारताच्या बाहेर जाऊन मोठी झालेली मराठी माणसं, याच्यावरती इंग्लिशमध्ये पुस्तकं लिहिली. त्याची पाठी कव्हर पेजेस आहेत. ह्या पुस्तकाला आम्हाला डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना जेव्हा मी कल्पना सांगितली, पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर, त्यांना खूप आवडली आणि त्या दिवसापासून म्हणजे 2016च्या एंडपासून त्यांचा माझ्यावरती आशीर्वादाचा हात आहे माझ्याबरोबर. ही गाईड्स मी एव्हरीवेअर. ही इज अवर मेंटर अँड गाईड आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते असतात. वेअर वी आर नॉट देअर ऑल्सो, अशा अनरिलेटेड गोष्टीमध्ये सुद्धा ही टॉक्स अबाउट गरजे मराठी. तर आम्ही त्यामध्ये जगातली ऑल अराउंड द वर्ल्ड, ऍक्च्युली आय एम फॉरगेटिंग दॅट नेम, कॅनडामधले एक अतिशय प्रसिद्ध होते, वन हू पास्ट अवे 4-5 years बॅक, ज्यांनी ओ माय गुडनेस, सॉरी, ते पण त्याच्यात होते खरे पहिल्या पुस्तकामध्ये. पुण्यामध्ये करेक्ट, डॉक्टर वाणे. मी ऍक्च्युली त्यांच्या संस्थेत जाऊन त्यांच्या ज्युनियरचा म्हणजे त्यांचा स्टाफ आहे त्याचा इंटरव्ह्यू वगैरे पण घेतला होता. अमेझिंग वर्क. बट आमच्या पुस्तकामध्ये हेतू असा आहे की लोकांना इन्स्पायरेशन 1-to-1 मिळावं, नॉट बाय रिडिंग बुक्स, म्हणून देन वी कुड नॉट इन्क्लूड हिम इन द बुक. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरं पुस्तक लिहिलं. दुसऱ्या पुस्तकामध्ये आम्ही चायना, मॉरिशस, इस्रायल मधली मराठी माणसं, सिंगापूर मधली मराठी माणसं यांचे वेगवेगळे चॅप्टर केले. ह्या पुस्तकांमध्ये ऍक्च्युली वी हॅड व्हेरी गुड रिस्पॉन्स. पहिल्या पुस्तकाच्या वेळेला आम्ही वीर सावरकर सभागृह जे आहे तिथे पुस्तकाचं लॉन्च झालं. 500 लोक आले होते. इट वॉज अ व्हेरी गुड प्रोग्राम. आणि ॲज वी वेअर लॉन्चिंग इट, जस्ट बिफोर दॅट समबडी सेड की आय विल बाय 1000 कॉपीज टू डिस्ट्रीब्यूट टू द स्कूल चिल्ड्रन. सो आम्ही 2 पुस्तकं गेली. दर पुस्तकाला भारतीय रुपयांमध्ये मोठी अमाऊंट आहे, 10-15 लाख रुपये दर पुस्तकाला खर्च होतो. त्या मनाने रीच आउट नाही आहे तसा. दोन्ही याच्यात माझ्या खिशातनं पैसे नाही गेले, बिकॉज पीपल स्पॉन्सर्ड बुक्स. सो आम्ही जेव्हा देन आय शिफ्टेड टू USA इन 2017. त्याच्यानंतर आम्ही इथे गरजे मराठी ग्लोबल ही संस्था अशासाठी स्थापली कारण का पुस्तकाचा रीच खूप कमी व्हायचा अँड वी कुडंट कनेक्ट विथ लॉट ऑफ पीपल. जेव्हा मी ही आमची वेबसाईट बनवली www.garjemarathi.com, याच्या आधी, आता ही नवीन आहे, आधीची पण होती. सो त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांचे बायोडेटाज किंवा शॉर्ट प्रोफाईल्स घेतले. देर आर सम पीपल हू प्रिफर नॉट टू बी ऑन द वेबसाईट बट स्टील दे आर ऑन अवर डाटाबेस. सो टोटल आजच्या मतीला आमचे 600 ते 700 लोक आमच्या वेबसाईटवरती आहेत आणि जवळजवळ 5,000 पर्यंत लोक गरजे मराठीशी कनेक्टेड आहेत की ज्यांच्याशी माझा 1-to-1 कॉन्टॅक्ट असतो, ज्यांचे डाटा माझ्याकडे प्रोफाईल्स आहेत. सो व्हाय आय एम सेइंग इज दॅट की हा सगळ्या प्रोफाईल्सचा किंवा डाटाचा उपयोग आम्ही आमच्या मेंटरिंग प्रोग्रामसाठी किंवा आपल्या नेटवर्किंगसाठी आपल्याला खूप होतो की कोणाला काही गरज असली, कोणाला कुठेही जगाच्या पाठीवरती काही कोणाच्या मुलांना किंवा आपल्या जॉबशी रिलेटेड काही लागलं
तर आम्ही त्यांना कनेक्ट करून देतो. गरजे मराठी इज टोटली नॉन कमर्शियल संस्था. कुठल्याही प्रकारचं आम्ही मेंबरशिप फी घेत नाही आणि घेण्याची याच्या पुढे म्हणजे इच्छा पण नाहीये. सुदैवाने खर्च एवढा येत नाही, ऑनलाईन सगळा कारभार आहे त्यामुळे. सो हे करताना आम्हाला असं जाणवलं की कित्येकदा लोकल ज्या रिक्वायरमेंट्स आहेत किंवा ग्राउंड लेवलवरती कॅनडात काय रिक्वायरमेंट आहेत किंवा मिडल ईस्ट मध्ये च्या लोकांच्या वेगळ्या अपेक्षा असतात गरजे मराठी या संस्थेकडनं, आफ्रिकेत त्याच्याहूनही वेगळे असतात. सो आम्ही असा विचार केला की व्हाय नॉट मेक अ चॅप्टर्स अँड डिव्हाइड द रिस्पॉन्सिबिलिटी. मेनी पीपल लाईक दिस आयडिया. इनिशियली वी स्टार्टेड विथ सॅक्रामेंटो, इकडनं 100 मैलावरती जागा आहे, मी सॅन फ्रान्सिस्कोला राहतो, तिथला आम्ही चॅप्टर पहिल्यांदा स्थापला आणि त्याच्यानंतर आजच्या तारखेला आपले जगामध्ये 27 ठिकाणी ऍक्च्युली चॅप्टर आहेत. आता आमचं साऊथ आफ्रिका आणि नायजेरिया आणि घाना या तिघांबरोबर 1 to 1 बोलणं चाललेलं आहे. सो तेही चॅप्टर लवकर होती. आज तुम्हाला सगळ्यांना मी जे प्रेझेंट करतोय ते पटेल आणि तुम्ही सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन टोरंटोमध्ये सुद्धा आपलं चॅप्टर, सो दॅट विल बी फर्स्ट चॅप्टर इन कॅनडा होईल अशी अपेक्षा करतो. आता चॅप्टर हे काय आहे? सी, इट इज नॉट एक्झॅक्टली बिकॉज वी आर नॉट गोइंग टू मीट फिजिकली, वी आर ऑल ऑनलाईन प्रेझेन्स आहे आपला. सो चॅप्टर हे सिम्बॉलिक युनियन आहे आणि विच विल काय ते फिजिकल भेटण्याची गरज नसल्यामुळे आपण चॅप्टर मध्ये काही म्हणजे भेटीसाठी काही करायचं किंवा आपल्या मेंबरशिप फी घ्यायची किंवा काय म्हणतात त्याची कॉन्स्टिट्यूशन बनवायची याची गरज नाहीये. पण ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी फ्री आहेत अशी गोष्ट म्हणजे न्यूझीलंडमध्ये सोशल इन्स्टिट्यूट फॉर्म करायला खर्च होत नाही. सो न्यूझीलंड हॅज डन दॅट. कुवेटमध्ये होत नाही, सो कुवेट हॅज डन दॅट. युके मध्ये आपले रवींद्र गाडगीळ आहेत, सो युके मध्ये त्यांनी आपली ऑफिशियली गरजे मराठी ग्लोबल, गरजे मराठी युके अशी संस्था स्थापली. तो ह्या सगळ्या म्हणजे आपल्या, मी ऍक्च्युली आय स्टडीड कॅनडा, तुम्हाला ग्राउंड लेवल तुम्हाला माहिती, त्यामुळे तुम्ही मला नीट सांगू शकाल. पण मला असं वाटलं की कॅनडामध्ये सुद्धा आपल्याला जर संस्था स्थापायची असेल तर इट इज अन एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. सो वी नीड नॉट गो इन टू दॅट राईट नाव. पण आपण जर सगळ्यांनी एकत्र आलो, ग्रुप बनवला, आपल्यासारखे लाईक माइंडेड लोक एकत्र आणले तर आपण एक इन्फॉर्मल आधी ग्रुप बनवू शकू. गोईंग अहेड आपण एक चांगला ग्रुप बनवू शकू की ज्याच्यातनं आपण एकमेकांची मदत करू शकू. आता ऑब्जेक्टिव्ह नेटवर्किंग मध्ये म्हणजे चॅप्टर बनवायचा तर 2 प्रश्न मला विचारता येतात की बाय बिंग इन अ चॅप्टर व्हॉट विल वी गेट, व्हॉट इज देअर फॉर अस, आणि आम्हाला आमच्याकडनं अपेक्षा काय असतील. सो आपल्या गरजे मराठीचे जे आत्ता गरजे मराठी आपण कम्प्लिटली ओपन प्लॅटफॉर्म ठेवलेला आहे. पण अशी अपेक्षा आणि इच्छा आहे की ऍज वी ग्रो आपण हा आपल्या मेंबर्ससाठी, आपल्या गरजे मराठीच्या मेंबर्ससाठी एक्सक्लुसिव्ह असा हा आपला ग्रुप होईल, याच्या दृष्टीने आपण हालचाल करू. म्हणजे आपले जे रेग्युलरली वेबिनार्स असतील किंवा आपलं गौरव हे जे आपलं दर महिन्याला निघणारं आपलं न्यूजलेटर आहे, हे आपल्या फक्त मेंबर्सना अवेलेबल होईल टू द फुलेस्ट एक्सटेंट. बाकीच्यांना रीड मोर पर्यंत बाकीचे कॅन जॉईन अँड रीड दॅट. सो ह्या एका साठी अशी माझी अपेक्षा आहे की आपण गरजे मराठीचा चॅप्टर जर बनवला तर आपण एकमेकांना प्रचंड मदत करू शकू. आणि I'll just read the document which actually I have missed sending to this thing Jagdish. Chapter is an expression of Garze Marathi GMG family members at particular place. The combined radiance of all chapters is the energy of Garze Marathi. The chapter is an independent body formed to achieve Garze Marathi objectives at a local level, and we will follow the norms of Garze Marathi's constitution. So I think I have made most of the things clear की why there should be a chapter. आपल्या मेंबर्स चॅप्टर्सना आपण गरजे मराठीच्या वेबसाईटवरती एक इंडिपेंडंट पेज देऊ की ज्याच्यात बॅकएंडचा कंट्रोल त्या पर्टिक्युलर चॅप्टरकडे राहील. आपण प्रत्येकाला ईमेल 2 ईमेल्स पण देतो. दिस इज नथिंग बिग, एव्हरीबडी नोज दॅट, पण आपण त्या देतो, अलोकेट करतो. सो त्याप्रमाणे पर्टिक्युलर चॅप्टरला आपल्या गोष्टी मॅनेजही करता येतील. आपण चॅप्टर मधल्या लोकांना
त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांच्या एक्सपर्टीज शेअर करायला बोलावतो, की त्याप्रमाणे म्हणजे आपली जी वेबिनार्स जी जगभर जातात, म्हणजे आय जस्ट टेल यू की गौरव मासिक, गौरव जे आपण दर वर्षाला महिन्याला काढतो, समटाइम्स आय डू पेड प्रमोशन ऑन फेसबुक अँड इट रिचेस टू अराउंड 60,000 पीपल. 60,000 पीपल. आपल्याकडे काही दिवसापूर्वी जे युनिव्हर्सिटीतले असतील, ICT म्हणून जी मुंबईची संस्था आहे, त्याच्यातले गणपती यादवांचं मी एक त्यांनी 101 स्टुडंट्सना PhD दिली आतापर्यंत टाकलं, तर इट रीच टू 50,000 पीपल. आणि इतके लोक त्यांना, म्हणजे ही ऑल्सो वॉज सॉर्ट ऑफ ओव्हरवेल्म विथ द रिस्पॉन्स. सो व्हॉट वी कॅन डू की आपण लोकल लेवलवरती चॅप्टर्स काय करतात ह्याची माहिती आपण सगळ्यांना देऊ शकू. आणि आपण म्हणजे टोरंटो चॅप्टर कॅन गेट कनेक्टेड विथ एव्हरीबडी अराउंड द वर्ल्ड. मी माझ्या साईडनी चॅप्टर्स का, गरजे मराठी का, ह्याच्याविषयी सांगितलेलं आहे. कोणाच्या काही, म्हणजे जगदीश विल टेक ओव्हर. कोणाला काही क्वेरीज असतील, कोणाला काही आणखी माहिती हवी असेल तर प्लीज सांगावी. आणि आय विल शेअर फ्यू डॉक्युमेंट्स आफ्टर दिस मीटिंग विच एनॉमरेट्स एव्हरीथिंग दॅट आय हॅव सेड. जगदीश, ओव्हर टू यू. यू हॅव टू अनम्यूट युअर सेल्फ. Yes, thank you. Thanks for the nice introduction. In general, या सगळ्या ग्रुपशी मी इंटरॅक्ट केलं होतं आणि जनरल आयडिया मी त्यांना दिली आहे की काय चॅप्टर म्हणजे काय असणार आहे, किंवा काय अपेक्षा आहे, किंवा गरजे मराठीचं ग्लोबल प्रेझेन्स काय करतोय आणि त्याची पुढे डेव्हलपमेंट अजून कशी होऊ शकेल किंवा कशी होणं अपेक्षित आहे वगैरे. पण इन डिटेल त्याच्यामध्ये आपण काय करू शकू त्या दृष्टीने ही आपली पहिली मीटिंग असणार आहे. करेक्ट. पहिल्या मीटिंग नंतर मग आपण टोरंटो चॅप्टर फॉर्म करू, विच विल बी आय मीन त्याचं इथे काही रजिस्ट्रेशन किंवा असं काही प्रोसिजर इथे नसणार आहे. इट इज लाईक अ सब ग्रुप ऑफ दी टोटल मेंबर्स विच आर असोसिएटेड विथ गरजे मराठी, like US only will be representing us on the local front and connecting with local talent, local expertise and local achievers, and give them a good platform and bring them like available globally. Exactly. That is the main concept or main idea. सॉरी टू इंटरप्ट. आणि वेबसाईट वरती तुमचं एक पेज असेल, गौरव मध्ये दर मासिकाला तुमचं एक कॉलम असेल की ज्याच्यामुळे टोरंटोत काय चालतंय जगाला कळेल आणि जगात काय चालतं ते टोरंटोला सुद्धा कळू शकेल. दॅट इज वन थिंग. आणि मी सॉरी, एक दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या की आम्ही जे 3-4 इनिशिएटिव्ह चालवतोय त्याच्याविषयी. ऍक्च्युली दॅट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच आय शुडंट हॅव मिस्ड. गरजे मराठी मेंटरिंग प्रोग्राम म्हणून आम्ही एक करतो. त्या मेंटरिंग प्रोग्रामच्या अंतर्गत आमच्याकडे 40 जणांनी मी मेंटर व्हायला तयार आहे असे आपल्या वेबसाईटवरती माणसांची नावं आहेत ती, विच आर एक्सपर्ट्स, वर्ल्ड रेनाउंड एक्सपर्ट, म्हणजे फ्रॉम सिंगापूर, न्यूझीलंड पासून पण लोक त्याच्यामध्ये आहेत. सो आम्ही अंडर मेंटरिंग प्रोग्राम आम्ही एक नॉर्म्स बनवलेत की व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ मेंटी, व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ मेंटर, आणि आम्ही मेंटर्स मेंटी कनेक्ट करून देतो. मेंटर कडनं एवढीच अपेक्षा असते की त्यांनी चूज केलेल्या मेंटीला त्यांनी महिन्यामध्ये 1 तास द्यावा. 1 तासाच्या नंतर त्यांनी काय केलं मेंटीनी हे त्यांनी पुढल्या महिन्याभरामध्ये त्याच्यावरती काम करून परत यावं, अशा तऱ्हेने आम्ही करतो. आणि इट इज बिग, म्हणजे ऍटलीस्ट वी हॅव कनेक्टेड 10-15 मेंटीज विथ मेंटर्स इन लास्ट 6 months. अजित जावकर म्हणून युकेचे आहेत, त्यांनी मेंटरिंग इन AI हे त्यांनी टेक ओव्हर केले. ही टीचर्स इन ऑक्सफर्ड, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक वर्कशॉप ऑलरेडी घेतलं व्हेअर इन त्यांनी 6 मुलांना, दोज हू आर इन अ स्टार्टअप लेवल, त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत त्यांना कोडिंग लेवल पर्यंत, इन्व्हेस्टर लेवल पर्यंत आणून ठेवलं. दुसरा प्रोग्राम फेब्रुवारीच्या 6 तारखेला त्यांचा चालू होतोय. सो AI मध्ये मेंटरिंगसाठी आफ्टर अजित जावकर सक्सेस देर आर 4 other people who have said की we can also do this. So maybe right now we catered 6 and 6, 12 students only, 12 entrepreneurs, but eventually maybe there will be more which we can do. त्याचप्रमाणे मेंटरिंगच्या बरोबर आम्ही गरजे मराठी इनोव्हेशन अकॅडमी म्हणून चालू केली. तर गरजे मराठी इनोव्हेशन अकॅडमीमध्ये आम्ही ऑगस्ट महिन्यापासून दर शनिवारी, अल्टरनेट शनिवारी टेक्नॉलॉजी आणि अल्टरनेट शनिवारी बिझनेसचं एक वेबिनार घेतो. हे वेबिनारची सगळे युट्यूब आपल्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहेत आणि आमचे गरजे मराठी युट्यूब चॅनलवरती पण अवेलेबल आहेत. हा वेबिनारची सिरीज आपली जानेवारी एंडला संपणार आहे. त्याच्यानंतर आम्ही
ऍक्च्युअल वर्कशॉप चालू करणार आहोत, वेअर इन वी हॅव गुगल फॉर्म की ज्याच्यामध्ये स्टुडंट्सनी किंवा एंटरप्रिनर्सनी किंवा बिझनेसमननी आपले प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, त्यांना आम्ही कनेक्ट करून त्यांचे म्हणजे राईट फ्रॉम आयडिएशन टू द म्हणजे इन्क्युबेशन पासून ते अगदी इन्व्हेस्टर रेडी करण्यापासून आम्ही त्यांना करतोय. 40 ते 45 मराठी एंजल इन्व्हेस्टर्स आपल्या गरजे मराठीशी कनेक्टेड आहेत. सो वी डू कनेक्ट देम टू, म्हणजे अजून झालेलं नाहीये, दिस इज गोइंग टू हॅपन. Garze Marathi doesn't get involved in a financial transaction. So what happens between investor and a businessman or the entrepreneur, याच्यामध्ये आम्ही पडणार नाही आहोत. कारण काय, once you go into that, then it becomes a lot of responsibility आणि तो आपला पहिल्यापासून हेतूच नाहीये. त्याचप्रमाणे दुसरा एक प्रोग्राम 1 ऑगस्टला जेव्हा माशेलकरांनी भाषण दिलं तेव्हा माशेलकर म्हणाले की 6,000 रुपयासाठी एका माणसाला आपली गाय विकायला लागली, बिकॉज ही वॉन्टेड टू बाय स्मार्टफोन फॉर हिज डॉटर टू स्टडी. त्याच्यानंतर मला अनेक जणांनी माझ्या जुन्या डिव्हाइस देतो, हे देतो, ते करतो, आपण भारताला पाठवू, भारतातनं अनेक जणांनी ऑफर केल्या, बट वी डिड नॉट गो इन टू दॅट. आम्ही एक ग्रुप स्थापलाय, त्याच्यामध्ये वी आर ह्या जानेवारी एंडला किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये आम्ही 300 लॅपटॉप डिस्ट्रीब्युट करतोय. नंतर 13 एप्रिलला रिमेनिंग आणखीन 300 करतोय आणि टार्गेट असं आहे की 1 जुलै 13 एप्रिल काय आहे, 13 एप्रिल गुढीपाडवा आहे म्हणून 1 ऑगस्ट 2021 ला आम्हाला 20,000हून जास्त लॅपटॉप द्यायची इच्छा आहे. त्यासाठी बऱ्याच जणांनी म्हणजे मनी विल नॉट बी अ प्रॉब्लेम, ऍक्च्युअली लॉजिस्टिक्स विल बी अ प्रॉब्लेम. आणि आता आम्ही नुसते लॅपटॉप देणं असं करत नाही, तर व्हॉट वी आर डुईंग इज वी आर राईट नाउ व्हॉट वी आर वर्किंग ऑन इज क्रिएटिंग कंटेंट्स. आम्हाला बियॉन्ड करिक्युलम हे मुलांना काय देता येईल याच्यावरती आता आम्ही प्रयत्न करतोय. करिक्युलम बिकॉज यू मे मेनी ऑफ अस बी नोईंग की व्हॉट एव्हर टेक्स्ट बुक्स आर देअर or whatever questions, answer sets, government of Maharashtra and government of India has made everything available online. We don't want to go into that, but what we want to do is to skill development, employment ready, एखादी भाषा किंवा बँकिंग परीक्षांसाठी तयार होणं, ह्यासाठी ज्या म्हणजे बियॉन्ड करिक्युलम ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आम्ही कशा शिकवायच्या मुलांना, यासाठी आम्ही कंटेंट तयार करणं आता चालू आहे. आणि देर आर लॉट ऑफ गुड पीपल इन्व्हॉल्ड इन दिस. सो हा एक प्रोग्राम आता आमचा चालू आहे. आम्ही 16 तारखेपासून 16 जानेवारीपासून हा प्रोग्राम लॉन्च करतोय दुसरा. तो गरजे मराठी ॲग्रीटेक म्हणून आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर विवेक दामले म्हणून जे आहेत, जे ॲग्रिकल्चर मधले वर्ल्ड रेनाउंड पर्सनॅलिटी आहे, त्यांनी लीड घेतलाय आणि अश्विन अभ्यंकर सॅन डियागोचे त्यांनी लीड घेतलाय. सो आम्ही ॲग्रिकल्चर मध्ये म्हणजे नॉट नेसेसरीली खरं शेती नव्हे, पण मे बी व्हर्टिकल फार्मिंग ऑर नवीन आयडियाज किंवा AI कसं वापरायचं, मशीन लर्निंग कसं वापरायचं, ह्यासाठी आपले सगळे एक्सपर्ट होऊन आम्ही त्याच्यावरती एक आता 5 लेक्चरची सिरीज ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युअल वर्कशॉप चालू होईल. आणि आज सकाळी आम्ही गरजे मराठी आमच्या आपण एकाच टाइमलाईन मध्ये होतो. आज सकाळी आमच्याकडे गरजे मराठी फार्मा बायो हेल्थ आणि फार्मा टेक असा आज आम्ही एक ग्रुप स्थापन केला की ज्याच्यामध्ये, कारण काय होतं, IT हे लोकांना अगदी असं अट्रॅक्टिव्ह फील्ड वाटतं आणि एव्हरीबडी गेट्स ल्युअर्ड टू दॅट, बट दीज प्युअर सायन्सेस किंवा दीज फार्मा बायोटेक, दीज आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, दे आर इक्वली ल्युक्रेटिव्ह जॉब्स, ल्युक्रेटिव्ह फील्ड्स. सो तो एक आम्ही ग्रुप स्थापन केला की त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही लोकांना, मुलांना कसं अट्रॅक्ट करायचं, अर्थात वेबसाईटवरती त्याचे सगळे इनिशिएटिव्ह आणि त्याचे चार्टर्स आहेत. सो ह्या 2-3 गोष्टी माझ्या सांगायच्या राहिल्या. सॉरी फॉर दॅट. ओव्हर टू जगदीश. Okay, I think Uday has some question, right? Uday, please. Yeah, my question is actually मला 3 प्रश्न आहेत. एक तर आपला ह्या गरजे मराठीचा शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह काय आहे, लॉंग टर्म एंड गेम काय आहे, अँड थर्ड क्वेश्चन इज आम्हा सगळ्यांचं इन्क्लुडिंग माझं आमचं कॉन्ट्रीब्युशन काय हवंय. For example, let's say if I am the world known swimmer or if I am a world known bicyclist, am I supposed to teach swimming and bicycling इथे टोरंटो मध्ये, आणि then it gets added into गरजे मराठी मेन चॅप्टर. हा आपला एक समजा क्विक गोल असेल. दुसरा गोल म्हणजे लेट्स से आपल्या लहान मुलांना आपल्याला संस्कृत भाषेचा कोणतरी एक पंडित असेल, त्याने संस्कृत शिकवायची आहे, तर शुड ही स्टार्ट डुईंग दॅट. म्हणजे मला अजूनही म्हणजे आपला ऑब्जेक्टिव्ह, गोल आणि माय रोल हे 3 प्रश्न कळलेले नाहीत त्यानुसार. दॅट इज ऍक्च्युअली आय शुड हॅव बीन मोर क्लिअर ऑन दॅट, बट एनिवे तुम्ही 3 गोष्टी विचारल्या की व्हॉट इज युअर शॉर्ट टर्म, लॉंग टर्म अँड एंड गोल, अँड व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ मी. एम आय राईट? करेक्ट. गरजे मराठी आम्ही जी स्थापन केली ती 4 आमचे इनिशिएटिव्ह ठेवले होते, म्हणजे 4 प्रिन्सिपल वरती आम्ही ठेवलं होतं की 1 इज नेटवर्किंग, दुसरं मेंटरिंग,
तिसरं गिव्हिंग बॅक टू अवर सोसायटी अँड रूट्स अँड सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठीज. याच्यामध्ये माझ्या स्वतःला मला सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठीज हे जास्त इम्पॉर्टंट वाटतं. वेन आय से फेलो मराठीज, इट कॅन बी अ सन और डॉटर और यंग बॉय ऑफ 15 years old ऑल्सो, की हू माइट हॅव डन समथिंग. आता काही दिवसापूर्वीच एक जुवेकर बहुतेक नाव असावं, शी डिड अ ग्रेट वर्क इन ई वेस्ट इन दुबई, आणि तिला आम्ही आपल्या वेबसाईटवरती पण घेतलं होतं आणि तिचं सगळं आम्ही पब्लिश पण केलं. So she was quite encouraged. Many youngsters also approached her after the interview. So आमचा जो हे आहे की आपल्या सगळ्यांची सक्सेसेस अशासाठी जगासमोर आणायची. एक माझा स्वतःचा अनुभव आहे, मे बी व्हॉट आय वॉज टॉट ॲज अ चाइल्ड, की आपण स्वतःविषयी जास्त बोलायचं नाही. दॅट इज मराठी माणसाची एक टेंडन्सी आहे. वी डोंट प्रमोट अवर सेल्स, वी डोंट. बट प्रमोटिंग उदय इज नॉट फॉर उदय. प्रमोटिंग उदय इज फॉर समबडी हू कॅन गेट एनकरेजमेंट फ्रॉम उदय. आता तुम्ही म्हणाल की दिस इज अवर शॉर्ट टर्म एज वेल एज लॉंग टर्म गोल. देर इज नो एंड गोल. गर्जे मराठी इज नेव्हर एंडिंग प्रोसेस. देर इज नेव्हर एंड गोल. तसं म्हटलं तर एंड गोल असा आहे की आजपासून एक मे बी 5 वर्षांनी गर्जे मराठी इज मराठी लिंक्डइन. If you want to search somebody for your internship or somebody you want to employ or you want to apply for somebody this thing, you will go to Garze Marathi to look for the people related to that, you know. That should be the end goal, Arun. I felt that's what I'm saying. If we become LinkedIn, then it is perpetually a big goal. But that will happen. That will happen. आता काय झालंय मी तुम्हाला honestly सांगतो की right now what we are doing is we are doing it within my own financial resources. नॉलेज आणि टेक्निकल रिसोर्सेस माझ्याकडे अनलिमिटेड आहेत, बिकॉज एव्हरीबडी इज देअर. आय ऑलवेज टेल पीपल की गर्जे मराठी इज अ मनीलेस बट व्हेरी रिच इन्स्टिट्यूशन, बिकॉज वी हॅव एक्स्ट्रीमली ग्रेट टॅलेंट्स. म्हणजे तुम्हाला खरोखर कल्पना करता येणार. देर आर 3 पद्मविभूषण आहेत की जे मला आनंद नावाने हाक मारतात. It is sometimes people get surprised. How can you, Ganu? You get Nitin Gadkari also one platform, and at the same time you can get आपले देवेंद्र फडणवीस पण आले होते, एअर मार्शल भूषण गोखले आमच्याबरोबर असतात. त्याचप्रमाणे आपले हेमंत आय फॉरगेट नेम, आपले ब्रिगेडियर होते ते आमच्याबरोबर आले होते टू टॉक अबाउट. आपले फॉरेन सेक्रेटरी जे होते ते आपल्याबरोबर आले. सो पीपल वंडर व्हाय पीपल कम टू अस, बिकॉज दे हॅव, I suppose, realized कि this is a pure goal. There are no ulterior motives. So to answer your question, कि what is a short term goal? Short term goal is to collect people together. त्याचा long term goal मी तुम्हाला सांगितला. आणि आपलं what Maharashtrians are around the world हे एकमेकांना आपण दाखवून द्यायचं. म्हणजे आता इथे मी आपल्या स्वाती दांडेकर आहेत. स्वाती दांडेकर ही डेमोक्रेटिक पार्टीची एकेकाळी सेनेटर झाली असती, शी कुड नॉट. किंवा श्री ठाणेदार माझ्याशी चांगला कनेक्टेड आहे. आय टोल्ड देम की ठाणेदार फ्रॉम मिशिगन. I know him also, yeah. And there is one Dhananjay Gaikwad who is from Florida. Dhananjay Gaikwad is of Republican Party. तर मी त्यांना नेहमी सांगतो, and that will happen, की you come and talk to our people. We cannot be of any party, कारण की आपण नॉन प्रॉफिट आहोत. But you tell people how we can get involved in local politics, how we can progress in local politics. आपण मराठी लोक दूर राहतोय. 3 नावं घेतली आणि एक मराठी आहेत. म्हणजे वी आर इन USA फॉर लास्ट 60 years, आणि 3 माणसांची आपण फक्त नावं घेऊ शकलो की those who have done something. So maybe when people talk to Swati Dandekar, somebody might get encouraged. Swati Dandekar is ready. Swati Dandekar is on me 1-to-1 term, so she will do it anytime. पण आता असं झालंय की गेले काही दिवस एक तर there are too many webinars, people get tired with the webinars, so I don't want to force them. पण आणि आमचे जे प्रोग्राम आहेत, जे टेक्नॉलॉजी आणि याचे प्रोग्राम आहेत, त्यात त्यांना मला इन्व्हॉल्व करता येत नाही अजून. सो मे बी इट विल हॅपन. आणि आय रिअली वॉन्ट टू इन्व्हाइट हिम, म्हणजे हर ॲज वेल एज गायकवाड. कारण काय गायकवाड रिपब्लिकन पार्टीचा हा डेमोक्रेटिक, म्हणजे असं कोणाला दिसत नको की गानू इज इन्क्लाइन टू समबडी. इट हॅपन्स दॅट पीपल टेल मी दॅट गानू यू आर प्रो बीजेपी. कारण काय माझ्याकडे माझे हे कॉन्टॅक्ट आहेत, हे लोक येतात, बट वी आर नॉट पॉलिटिकल. आय हॅव whenever I go to Pune, I meet Sharad Pawar's brother 1-to-1, one who is owner of Sakal. आम्ही जेव्हा सक्षम जेव्हा प्रोग्राम केला तेव्हा माझे प्रत्येक त्यातलं डॉक्युमेंट उद्धव ठाकरेंच्या टेबलावरती गेलो होतो. सी, आपण संस्था चालवतोय, मला कोणाशी राजकारणात पडून माझी संस्थेला त्याच्यामुळे खेळ घालू द्यायची नाही. वी वॉन्ट टू बी हॅपी विथ एव्हरीबडी. अँड
आवर टार्गेट इज महाराष्ट्र. त्याच्या पलीकडे आपल्याला कुठे जायचं नाही. आता व्हॉट इज एक्सपेक्टेड, आय थिंक हॅव आय आन्सर्ड युअर फर्स्ट क्वेश्चन टू सम एक्सटेंट ऑल्सो? Yes, you have. Yeah, and as we progress, you will know what we are doing. See some of the things. मला कित्येकदा मलाही हा प्रश्न पडतो की अरे आपण सगळे लोकांचा वेळ घेतोय, सगळे एकत्र करून घेतोय, ह्याच्यातनं टँजिबल काय येत आहे? आय एम वेटिंग फॉर टँजिबल थिंग्स टू हॅपन. कारण काय, अनलेस वी आर ग्रुप, small little tangible things do happen. I will be publishing something. Somebody needed CEO in Japan. Sunil Kulkarni म्हणून आपला माणूस आहे. Through Garze Marathi, he got connected with Mr. Dolas from London, and now they are working together. Things happen. People are traveling from that time they were traveling from Shanghai to Germany. I could connect them. We could give internship to 3 students in this thing. आपल्या ऑस्ट्रेलियामध्ये आपले एक मराठी नावाचे तिथे मेंबर आहेत. आय जस्ट टोल्ड हिम की अरे दिस पर्सन इज हॅव्हिंग अ प्रॉब्लेम, हिज विजा विल एक्सपायर, ही हॅज टू गो बॅक. सो ऍट दॅट पॉइंट ही हेल्प्ड हिम. दोज 3 स्टुडंट्स, they are content. He is not going to sponsor them. He will just see that stop gap म्हणून तो काय अरेंजमेंट करू शकेल की नाही. आणि स्टुडंट्स ना खरोखर मदत होते. आता जसं मगाशी मी सांगितलं ना की प्रत्येक एरियाचे रिक्वायरमेंट्स वेगळे असतात. गल्फ मधली जी लोक आहेत, वी हॅव चॅप्टर्स इन एव्हरी कंट्री इन गल्फ अपार्ट फ्रॉम सौदी अरेबिया, अँड व्हेरी ऍक्टिव्ह चॅप्टर्स. कुवेटनी आजकालच आपल्याविषयी जो व्हिडिओ बनवलाय तो मी आज फेसबुकवरती टाकलाय, मे बी आय विल शेअर विथ यू ऑल, की दे आर सो इन्व्हॉल्ड की त्यांनी माझी म्हणजे गर्जे मराठीची गेल्या 3 वर्षाची प्रगतीवरती व्हिडिओ बनवला. पण आता त्यांचा अप्रोच वेगळा असतो. फॉर देम इट इज ऑलवेज ओनली 1 जनरेशन मिडल ईस्ट, नेक्स्ट जनरेशन हॅज टू गो आउट. सो त्यांची मुलं वेगळ्या नजरेने आपल्याकडे पाहतात, त्यांच्याकडे त्यांच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. तसंच चायनाच्या लोकांच्या रिक्वायरमेंट, जेव्हा आपल्या आफ्रिकेतल्या लोकांची मी जेव्हा त्यांचं वी आर व्हेरी क्लोज, डे टू डे आमची संभाषण होतात. दे आर लुकिंग फॉर बिझनेसेस, कारण काय भारतातनं बरीच केमिकल्स तिकडे येतात, भारतातनं बऱ्याच गोष्टी आफ्रिकेमध्ये इम्पोर्ट होतात. सो महाराष्ट्रातनं काय करता येईल याच्यासाठी दे आर कनेक्टिंग. सो एव्हरीबडी हॅज डिफरंट रिक्वायरमेंट्स विच वी आर ट्राईंग टू केटर. Whereas Canada and USA we are practically same. म्हणजे त्याच्यात दोघांच्या रिक्वायरमेंट्स एज वेल एज अपेक्षा आहेत. आता तुम्ही काय देऊ शकता? What you can first you can do help us is to build a network. More of us together, we can always have some value, some strength. तुम्ही जे विचारलं की सायकल शिकवता येईल का? See, only one thing we do not get involved is in नाटक, सिनेमा, गाणं किंवा ड्रामा, कल्चरल प्रोग्राम्स किंवा सणसुदेमध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह होत नाही. बट टू राईड अ गुड सायकल इज अ स्किल. टू नो गुड संस्कृत इज अ स्किल. So if somebody says yes, I want to teach Sanskrit, I will be glad to see that his whatever initiative he runs reaches to every Garze Marathi person. So there is lot that we can give. आमचे जे डॉक्टर माशेलकर आहेत ते he says every day, म्हणजे whenever I meet, at any stage of life I am mentor, I am mentee. There is lot to receive and there is lot to give. So आपल्याला देण्यासारखं खरोखर खूप आहे. आणि मी जर सांगितलं ना की when I was with कटारच्या लोकांबरोबर होतो, अरे संस्कृत मध्ये ज्यांनी PhD केलेली बाई तिकडे संस्कृत शिकवतीये आणि तिने मला अप्रोच केलं की गानू कॅन वी गो अराउंड. आय म्हटलं ऑफकोर्स, तू प्रोग्राम स्ट्रक्चर कर. माय जॉब इज टू कनेक्ट पीपल. मी बाय प्रोफेशन फार्मसिस्ट होतो असं म्हणायला पाहिजे, बिकॉज आय पास माय B.Pharm in 77. त्याच्यानंतर एवढं बदललंय त्याच्यात. अँड आय हॅड माय 2 fairly huge factories in India. आम्ही 125 लोक एम्प्लॉय केले होते 2 फॅक्टरीमध्ये, which I sold off in 2005. त्याच्यानंतर मी जवळजवळ 3-4 वर्ष इंडियन कॅन्सर सोसायटी बरोबर खूप काम केलं. आय यूज टू होस्ट देअर कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स अँड देन आय केम हिअर. सो मी फार्मासिस्ट आहे. So I talk about AI, I talk about machine learning, I talk about supply chain, I talk about why? Because I know people. सो मी फक्त लोकांना कनेक्ट करून द्यायचं काम करतो. जेव्हा पहिल्या पुस्तकाच्या वेळेला लोकांनी खूप कौतुक केलं की अरे एवढं मोठं काम आहे, तेव्हा मी त्यांना सांगितलं मी फक्त पोवाडा घ्यायचं काम करतोय. Anand, can I call you Nokia? Connecting people. Don't call Nokia is redundant now, yeah. Don't call me. That's why I said. Nokia नका, तुम्ही मला आयफोन म्हटलं तरी चालेल. पण नोकियाची थीम लाईन होती ती, कनेक्टिंग पीपल. Connecting people, oh. But actually that is a job. And म्हणजे you will see I answer any phone call, any mail within next say half an hour, 15 minutes.
I saw that. Yeah, so people ask me, do you do only this? म्हटलं yes, why not? मेरे को घर नहीं चलाना है. ज्या लोकांना घर चालवायचे त्यांना हे नाही करतात. I have done that. That is my past tense. मी गरजे मराठीच्या प्रत्येक माणसाला सांगतो की पहिली फॅमिली, नंतर तुमचं प्रोफेशनल वर्क, त्याच्यानंतर जर वेळ मिळाला आणि वेळ काढा तर गरजे मराठी. सो देर इज लॉट दॅट यू एक्सपेक्टेड फ्रॉम एव्हरी वन ऑफ अस. आणि प्रत्येकाचं जर नेटवर्क पाहिलं, आता पहिल्या का दुसऱ्या पुस्तकाच्या वेळेला एक दुबईचे एक डॉक्टर मंदार बिच्छू म्हणून आले होते आणि ही स्पोक फ्रॉम द स्टेज. आणि ते म्हणले पहिल्यांदा जेव्हा कानूनचा फोन आला तेव्हा मला वाटलं 99% ही नायजेरियासारखी काहीतरी स्कीम आहे, हा माणूस शेवटी पैसे काढणार आपल्याला. So what I expect from those who have faith in me and faith in Garze Marathi to spread the word. We spread the word, our strength is unimaginable. I think I have answered all your questions. You have. Yeah, thank you very much, sir. Thanks. Raising those queries, I am thanking you. नाही, मला आणखी आता एक while you were talking आणखी एक प्रश्न आला, adding new people into this Toronto chapter. I think you need to have some kind of approval system either by A or B or you or Jagdish or someone. कारण काय we should not add something which creates detrimental to this entire process, entire end goal किंवा entire long term short term goals असं मला वाटतं. Yeah. Can I come there? I have people like that, those who have come with a thought ki let us do something, and then they started promoting their own businesses. मी कोच आहे आणि मी काही इस्टेट एजंट आहे वगैरे करायला लागले. देन आय पुट स्टॉप टू देम. अर्निंग मनी इज नॉट अ क्राईम. आय एनकरेज दॅट. पण आता तुम्हाला काय सांगू, एक बोकील नावाच्या मुलीचं 2-4 दिवसांनी मी पियुषा बोकील म्हणून 2-4 दिवसांनी वेबसाईट वरती टाकतोय. शी इज इंटिरियर डिझायनर अँड आर्किटेक्ट फ्रॉम दुबई, व्हेरी सक्सेसफुल इंटिरियर डिझायनर, यंग गर्ल. तर तिला म्हणजे बिझनेस एक्सपांड करून पण पाहिजे, पण at the same time म्हटलं पियुषा, I can't do this. But if you take a series of lectures wherein you tell young students की आर्किटेक्चरच्या एक्झाम साठी, एंट्रन्स साठी काय करायला लागतं, तेव्हा तुम्ही इंटिरियर डिझाईन मध्ये घरी काय करायला पाहिजे, की हाऊ विल यू चूज इंटिरियर डिझाईन, आणि ते सांगताना जर तू तुझ्या प्रोफेशन विषयी सांगितलंस, एव्हरीबडी इज प्राऊड ऑफ प्रोफेशन, हिज ऑर हर प्रोफेशन, दॅट इज वेलकम. बट डोंट कम ओनली विथ द ऍडव्हर्टाइजमेंट की माझ्याकडनं घर घ्या, मी लोक 3% घेतात, मी 2% घेऊन तुम्हाला विकेन. दॅट इज नॉट. सो वी कॅन ऑलवेज leverage this to the personal gains, but personal gains have to be little bit secondary. And why not? म्हणजे प्रत्येकाने केलेली गोष्ट, आता फॉर दॅट मॅटर अजित जावकरांचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. ही इज सो सक्सेसफुल ऑन अवर वेबसाईट अँड अवर दिस थिंग की म्हणजे बामू जी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे, त्यांचं आमचं ऍक्च्युली मेमोरंडम ऑफ असोसिएशन झालेलं आहे टू वर्क टुगेदर. आपलं 4 कॉलेजची झाले, त्यातला एका युनिव्हर्सिटी, अख्ख्या युनिव्हर्सिटीची, ती औरंगाबादच्या युनिव्हर्सिटी बरोबर झाली. तर बामू इज इन्स्टॉलिंग हिज प्रोग्राम in Ajit Zawkar's program. So Ajit Zawkar offered something free. Against that, now he's getting money after giving something free. So that's perfect. That is perfectly okay. Correct? I think I have done my job at this point. Yeah. So getting indirect benefits is fine, but trying to canvas for direct benefits is not on. Yeah, that's right. आणि ना आपल्याला ना लोक सहज कळतात. म्हणजे and what we जसं लग्नात असतं ना, की कोणाला बोलावल्यापेक्षा कोणाला नाही बोलावलं तो जास्त महत्वाचा होतो. सो कोणाला न दुखवता कोणाला दूर कसं ठेवायचं ही मॅनेजमेंटची स्किल आहे. अँड आय थिंक आय हॅव दॅट आणि वी विल मॅनेज दॅट. कारण काय लोक येतात की सी आय स्टॉप गरजे मराठी फेसबुक पेज, त्याच्यावरती मी काही करायचं सोडून दिलं मी. कारण काय लोक काहीही टाकायला लागले, म्हणजे मुलाचा वाढदिवसापासून ते काय म्हणतात ते एनिथिंग. सो हाऊ मेनी पीपल विल यू हर्ट असं व्हायला लागलं माहिती. Whereas आपल्या वेबसाईट वरती आय कॅन कंट्रोल, आणि वेबसाईट वरती खरी प्रोव्हिजन आहे. आय कॅन इझिली से दॅट की एनीबडी कॅन अपलोड हिज ऑर हर प्रोफाईल डायरेक्टली. आय हॅव स्टॉप डुईंग दॅट बिकॉज आय मॉनिटर एव्हरी प्रोफाईल बिफोर आय मेक इट ऍक्टिव्ह. इट ऍड्स टू माय वर्क, इट ऍड्स ट्रिमेंडसली टू माय वर्क, की दर दिवशी ऍटलीस्ट अर्धा पाऊण तास ते काम करायला लागतं. पण स्टील इट इज ओके at this stage. Maybe the time will come when I cannot make, and आपल्याला AI वापरून कोण फिल्टर करायचे करता येतील. So that stage should come, की wherein जसे लिंक्डइन वरती आपण टाकतो आणि ते चालू होतं,
पण लिंक्डइन ऑल्सो बॅन्स ना, म्हणजे इफ ट्विटर कॅन बॅन ट्रम्प देन लिंक्डइन. Okay, let's carry on. Thank you very much. Uday, you had asked good questions that gave me chance to make my position clearer. थँक्स अरुण. Anybody else? अजून कोणाला काही क्वेरी, काही प्रश्न? अजित? Nothing really. मला एक प्रश्न आहे की समजा नवीन कुठच्या मेंबरला ऍड करायचं असेल आपल्याला, तर त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे? म्हणजे आपल्याला आता नेटवर्किंग करायचं, जसं गानू साहेब म्हणाले, तर आपल्या ओळखीतले असे कोण 4 माणसं असतील की जे या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला येतील, तर त्यांना आपण हे काय प्रकारे त्यांना ऍड करून देऊ शकतो? ग्रेट. आपल्या वेबसाईट वरती आय वॉन्ट टू बी मेंबर असा एक हेच आहे, त्याच्या खाली एक फॉर्म आहे, तो फॉर्म भरता येतो आणि तो फॉर्म माझ्याकडे येतो, मग तो अप्रूव्ह करतो की द पर्सन बिकम्स मेंबर. आता ऍज वी प्रोग्रेस आपण ते काय करणार आहोत की तो माणूस जसा गर्जे मराठीच्या वेबसाईट वरती येईल तसाच आपण टोरंटोच्या वेब पेज वरती पण टाकू. टोरंटोला आता चॅप्टर पेज मिळेल, मग टोरंटोचे सगळे लोक आपोआप एकत्र होतील. देर इज अ प्रोव्हिजन इन द वेबसाईट वेर इन इफ यू टाईप टोरंटो, तर टोरंटोचे सगळे लोक एका खाली एक आपल्याला मिळू शकतात. बट इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट वी विल ऑल्सो हॅव इट ऑन युअर टोरंटोज वेब पेज ऑल्सो, पार्ट ऑफ दॅट. आणि लोकांना इन्व्हाइट करण्यासाठी एक आम्ही इंट्रोडक्शन लेटर बनवलंय टू गिव्ह द बॅकग्राऊंड. आणि ती बॅकग्राऊंड वाचल्यावरती लोक 99% येतात, नाही असं नाही. ओनली थिंग इज दॅट सगळेजण इतके आता धावपळीत असतात ना की मेनी पीपल डू नॉट गेट टाइम टू रीड एव्हरीथिंग. सो दॅट कन्स्टेंट वी हॅव. पण पीपल म्हणजे बरेच असं ते पीपल कॉल मी आणि म्हणतात आय लाईक इट अँड वी विल टॉक टुमॉरो. उद्या फोन केल्यावरती त्याला मी विचारतो की हॅव यू रेड दिस? नो, आय हॅव नॉट. म्हटलं मग आपण नंतर परत बोलूया, असं होतं. अँड विच इज अंडरस्टँडेबल. माझ्याकडे सुद्धा एक 10 मिनिटांहून जास्त वाचायची गोष्ट आली तर आपण नाही वाचू शकत हल्ली. सो मेंबरशिप फॉर्म आहे, किंवा तुम्ही त्यांचं जरी ईमेल ऍड्रेसेस किंवा असं त्यांना सांगितलं की आनंद डिटेल्स जरी शेअर केले तरी त्यांना मी तुमच्या थ्रू की म्हणजे एक आमच्या स्टँडर्ड लेटर आहे की आय थँक मिलिंद सहस्रबुद्धे फॉर कनेक्टिंग यू विथ गर्जे मराठी अँड दिस इज अवर इंट्रोडक्शन, असं करून पाठवलं तरी सुद्धा त्याची सीसी तुम्हाला यू कॅन फॉलो इट ऑल्सो. शुअर, थँक्यू. मला असं वाटतं की सुरुवातीला आपण असं केलं तर चांगलं असेल का, की इन्स्टेड ऑफ डायरेक्टली टेलिंग सम मेंबर टू अपलोड देअर प्रोफाईल, इट इज बेटर टू शेअर लाईक अ शॉर्ट प्रोफाईल to Ganu sir, so he can go through that and then he can give a tentative approval, and then you can tell that person to load his or her profile. Let me add one whatever Jagdish said. गानूजी असं आहे की काय असं काय एखादा माणूस PhD असेल, एखादा माणूस हायली टॅलेंटेड, हायली कनेक्टेड, CEO, CFO, व्हाईस प्रेसिडेंट, व्हॉट एव्हर इज, पण त्या माणसाची त्या पर्टिक्युलर मार्केटमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू खूप असते. अशी बरीच माणसं टोरंटोमध्ये आहेत. जगदीश नोज फ्यू, आय नो फ्यू, अँड वी बोथ नो व्हेरी कॉमन फ्यू पीपल. तर अशी माणसं जर आली ना तर हा पर्टिक्युलर चॅप्टर माझ्या मते ढेपाळून जाईल. म्हणजे जेव्हा जगदीशने मला हा मेसेज पाठवला तेव्हा आय आस्क्ड हिम सम क्वेश्चन्स की म्हणजे, अँड व्हेन आय सॉ लाईक Shetty Sahib, Ajit ji, and Kumar and Leena and all those people, Milin, then I said, oh, that means this is positive. But if I see those negative energy elements, then I would be very reluctant. आणि काय होईल जेव्हा आता 10 आहोत आणि जेव्हा आपण 200 मेंबर हो टोरंटो चॅप्टर, ते असे 2-3 निगेटिव्ह एनर्जी एलिमेंट आले, so then there will be a deceleration, असं मला वाटतं. Absolutely. No, you're right. You're absolutely right. Good point, Uday. Good point. Yeah. No, this happens. Fortunately, आपल्याकडे सध्या गुगल आहे. कुठलाही म्हणजे I'll tell you की if I get connected with Jagdish, before talking to him, I really find about Jagdish everything that I can find out, And then only I spend time. Many times people ask me, how do you know so much about me? It is whatever about you is there on the Google. You see, I don't have to go that. So we can have that discussion. चूक होऊ शकेल, कारण काय हे होतं की देर आर पीपल विथ द पर्सनल अजेंडा, दे स्टार्ट फॉर्मिंग ग्रुप अमंग्स द ग्रुप अँड देन दे डायव्हर्ट काय याच्यासाठी. आणि ह्या एका याच्यावरनं ऍक्च्युली अख्खं बहरीन आपल्याला जॉईन झालं. त्यांच्याकडे असा ग्रुप होता, त्या बहरीनच्या ग्रुपमध्ये बहरीन कटार, त्यांच्याकडे जो ग्रुप होता त्यांनी नंतर परत एक स्कीम बनवली पैसे रेज करायची वगैरे, आणि दॅट ग्रुप ब्रोक डाऊन.
त्यामुळे ते सगळे लोक नंतर म्हणाले की अरे आम्ही हे करत होतो गाणू, वी वॉन्ट टू बी टुगेदर, पण एका माणसामुळे हे असं झालं. सो दिस हॅपन्स आपल्याकडे. आणि आहे लोकांचे पर्सनल अजेंडा असतात, हेवेदावे असतात. पीपल आर इंटरेस्टेड इन प्रमोटिंग हिमसेल्फ ऑर हरसेल्फ, आणि ते स्टेज हवं. फॉर्च्युनेटली गर्जे मराठीला स्टेज नाहीये, प्लॅटफॉर्म नाहीये. मी आमच्या वेबिनारमध्ये सुद्धा किंवा आमच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी कंटिन्युअसली बोलतच नाही. मी आपल्याकडे कोणाला बोलवतो. म्हणजे सपोज टुमॉरो यू अरेंज अ वेबिनार, देन आय विल जस्ट ओपन द सेशन अँड हँड इट ओव्हर टू यू. कारण काय, दॅट इज इम्पॉर्टंट. नोबडी स्टार, नोबडी इज इम्पॉर्टंट, नोबडी इज नॉट इम्पॉर्टंट. असंच आपलं गर्जे मराठीमध्ये अप्रोच सगळ्या गोष्टीविषयी आहे. I think Ajit wants to log out. He has sent a message. Yeah, somebody. Ajit has sent. Ajit, Okay. do you want to add in something? Not at this moment. I am okay. Okay. I just have a meeting starting in under 15 minutes. Yeah, I think we are 1 hour. We are going to end our discussion in 1 hour. That is the standard thing. Because it can go on, म्हणजे आपल्याला आय हॅव अनलिमिटेड झोप, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. पण वाय 1 hour मध्ये आपण नाही डिस्कस करू शकलो तर 4 तासात पण नाही करू शकणार. बरोबर. ओके, सो आता मग Yeah, okay. Can Lina speak? Yeah, Lina, please. आता मग आपण असं प्रोसिजर करू शकतो की if somebody is interested, then he will go through Jagdish, and then when Jagdish will pass that information to you, Ganu sir, आणि मग then you can decide की No, once you decide, then I don't have to go through, because you know the reality ground level. Na? If you say काय होतं, कधीतरी असं होतं की म्हणजे आपल्याला स्वतःला प्रमोट करणारा एखादा माणूस जरी इन्व्हॉल्व केला तरी चालेल, दुसऱ्याला डिमॉरलाइज करणारा माणूस. That's right. You said it right. You said it. म्हणजे आपल्याला स्वतःचं कौतुक असणं ह्यात काही चुकीचं नाहीये. जर ते खरंच कर्तृत्ववान असतील तर त्यांना जरूर असावं, पण त्यांनी दुसऱ्यांना डिमोरलाइज करू नये एवढंच आपल्याला म्हणजे मराठी माणसाला बघायला लागतं. अदर दॅन दॅट सगळी माणसं चांगली असतात आणि सगळ्या माणसांना पुढे जायचं असतं. मी तुम्हाला सांगतो, मी इथे जेव्हा आलो होतो तेव्हा तेलुगू लोकांच्या 2-3 मीटिंग अटेंड केले होते मी डिनरसाठी वगैरे. मला तेलुगू कळत नाही, पण मध्ये जो इंग्लिश ते वापरतात, कारण काय दे ऑल आर ह्याच्यात. म्हटलं ही माणसं एक चहा आणि कॉफीवरती कोणाचा तरी जॉब आणि कोणाचा तरी व्हिसा फायनल करतायत, आणि आम्ही लोक एकत्र येऊन फक्त साखर खाल्लेला माणूस पाहतोय, इज नॉट करेक्ट. ऍक्च्युली दॅट वॉज द पॉइंट वेअर इन मी हे खरोखर खांद्यावरती घेतलं. आणि आता खूप जण आहेत, म्हणजे जर्मनीमधनं पासनं ह्याच्यातनं. सी, एव्हरीथिंग दॅट वी आर डुईंग, त्याच्यामध्ये एक माधव दापके म्हणून आहे, डिझाईन थिंकिंग मधला माणूस आहे, तो मला फॉर्म्युलेट करून देतो. अरुण जोशी आहेत, म्हणजे लोक मदत करतात म्हणून आता हे होत आहे. अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. सो तुम्ही जे म्हणता ते खरं आहे की निगेटिव्ह इन्फ्लुएन्स असलेला माणूस, त्याला किती आपण एक्सपोजर द्यायचं किंवा कसा कंट्रोल करायचा, आय थिंक दॅट टॅक्ट वी हॅव टू डेव्हलप इफ वी वॉन्ट टू प्रोग्रेस. मला असं वाटतं आपण असं करू शकतो की आता आपली जी आपण 10 लोक आहोत टोरॉन्टो मधले या चॅप्टरवरचे, लाईक अ कोर कमिटी. सो whoever has anybody's profile, we can share among our group, and त्याच्यातनं आपण एक कन्सेन्सस घेतलं आणि त्याच्यात मेजॉरिटी असेल, then we should accept that person. See, we can go slow. आपल्याला कोणाला तसं स्टॉप करायचं नाहीये. फक्त लाईक ॲज उदय राईटली सेड, आपल्याला निगेटिव्ह एनर्जी याच्यामध्ये येणार नाही एवढं फक्त बघायचंय. ऍब्सोल्युटली. आणि आपण स्लो जायला हरकत नाहीये. 10चे आपल्याला 500 करायचे नाहीये. 10चे 20 चालतील, 20चे 40 चालतील, ऍब्सोल्युटली नाही. जे येतील ती माणसांनी ऍटलिस्ट आठवड्याभरामध्ये अर्धा तास किंवा महिन्यामध्ये 1 तास देता येईल. जे लोक, जर मी किंवा कोणी आपल्या ग्रुपमधल्या कोणीतरी सांगितलं की अरे आय वॉन्ट गायडन्स फॉर दिस वन दिस, आणि मी जगदीशचा नंबर दिला, तर जगदीश शुड ऑफर दॅट गायडन्स. एवढं जरी आपण केलं, आणि काय इट डझंट टेक too much time to do this. म्हणजे आय एम रिअली टेलिंग यू, आतापर्यंत ते असं झालेलं नाही की मी कोणाला तरी विचारलं आणि त्यांनी सांगितलं की आय कॅन डू दॅट. कारण काय आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते की आपण कोणाला तरी काहीतरी मदत करावी. आणि गर्जे मराठीमध्ये असे अनेक लोक आहेत, तुम्ही सगळे मायाहून खूप लहान अध्यंग आहात, पण की जे म्हणतात की केलं आयुष्यभर, आता मला काहीतरी द्यायचंय, असे लोक खूप आहेत. सो दोज पीपल आर रिअली युजफुल. One more question, Anand. Yeah, please. Go ahead, Jagdish. नाही, तो प्रश्न मिलिंदने विचारला होता ना, म्हणून मी म्हटलं मिलिंद, आर यू ओके? तुला कळलं का? नाही, परफेक्ट. ओके, थँक्यू मिलिंद.
One more question, Anand. Let us say, because we have people like Leena and Kumar and बाकीचे लोक, जे लोक they can attract sponsors like anything. They can get sponsors very fast. Am I right, Leena and Kumar? Yeah, for sure. आता जर एखादा असं काही इनिशिएटिव्ह असेल गरजे मराठीचा, ज्याच्यासाठी एखादा स्पॉन्सर म्हणेल की ओके, आय वॉन्ट टू स्पॉन्सर द होल अँड सोल ऑफ दिस पर्टिक्युलर इव्हेंट, लेट्स से सायकलिंग इव्हेंट मला एक करायची आहे, किंवा मला ब्लड डोनेशन कॅम्प करायचं, पण एखादा स्पॉन्सर बोलला की मला हे करायचं आहे, पण आय वॉन्ट टू पुट अ बॅनर, की माझ्या बिझनेसचा बॅनर लावायचा आहे. तर ह्या सगळे रूल्स अँड रेग्युलेशनची क्लॅरिटी आपल्या लोकांना आधी मिळाली पाहिजे. समजा एखादा माणूस बोला मी तुम्हाला $50,000 देतो, पण हा ब्लड कॅम्पसाठी माझा बोर्ड लावा किंवा माझं चित्र लावा आणि मग गरजे मराठीचं खालती मी करायला तयार आहे. अशा वेळी आम्ही लोकांनी काय करावं? मी तुम्हाला सांगतो की एक तुम्ही सगळ्यांनी दीपस्तंभ हे ऐकलं असेल की जो तो हँडिकॅप चिल्ड्रनसाठी दीपस्तंभाचं नाव महाजनी आहे. हँडिकॅप स्टुडंटसाठी त्यांनी किंवा विद्यार्थ्यांसाठी तो अकोला जळगावमध्ये त्याच्या संस्था आहेत दीपस्तंभच्या. तर यजुवेंद्र महाजन म्हणून. सो त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की गानू मी फंड रेझिंग करायचंय, सो कॅन यू हेल्प मी. मी त्याला सांगितलं होतं सी गरजे मराठी इज नेव्हर इन्व्हॉल्ड इन एनी सॉर्ट ऑफ फंड रेझिंग. हे आता सक्षमचं काय म्हणतात ते रिलक्टंट सोल्जर सारखं आलं आणि आता ते म्हणजे इट इज बिकम रिअली नॉट बर्डन बट अ प्रेशर पॉइंट फॉर मी, कारण काय अमाऊंट इज ह्यूज बट समहाऊ वी आर मॅनेजिंग, पीपल आर व्हेरी रेडिली गिव्हिंग मनी. पण त्याला मी सांगितलं की ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम, मी सगळ्या लोकांना गरजे मराठीच्या बोलवतो, चायनापासनं ते म्हणजे अगदी सगळी लोक आली आणि त्यांचा 1 तासाचा त्यांचा प्रोग्राम, त्याला जे सांगायचं होतं ते मी त्यांनी सांगितलं. अँड देन आय थिंक ही मस्ट हॅव मॅनेज टू रेज मनी आउट ऑफ दॅट प्रोग्राम. सो आमचं ओनली थिंग आपण त्याचा म्हणजे काय म्हणतात ते हेतू काय आहेत किंवा तो माणूस काय हे जर आपण स्टडी केलं तर आपल्याला काही हरकत नाहीये. आणि समजा सपोज समबडी इज गिव्हिंग मनी टू गरजे मराठी टोरंटो चॅप्टर आणि तुम्हाला जर खरोखर त्याचं काही युटिलायझेशन असेल किंवा त्याचं अकाउंटिंग तुम्हाला जर नीट करता येत असेल तर व्हाय नॉट, यू कॅन टेक दॅट, असं माझं म्हणणं आहे. पण म्हणजे तुम्हाला सांगता नाव म्हणे घेत नाही, पण मी असं दुकानाचं उद्घाटन करतोय आणि तिथे नेहा धुपिया येणार आहे तर गानू कॅन यू प्रमोट, आय से नो. कारण नेहा धुपिया इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी, पण त्याची दुसरं की विजय केळकर येत आहेत तर मी आनंदाने केलं असतं ते. सो दॅट डिस्कशन वी हॅव टू, आणि दिस हॅज हॅपन्ड ऍक्च्युली. मी नेहा धुपिया नाव ऍक्च्युली झालं म्हणून घेतलंय की म्हणलं नेहा धुपिया तर मी काय करू, मला शी इज नोबडी टू मी. मी सचिन तेंडुलकरशी कनेक्टेड आहे. सचिन तेंडुलकरशी मी अगदी 1-to-1 कनेक्टेड आहे आणि सचिन तेंडुलकर हा काय वादातीत असा माणूस आहे. आय माईट टेक हिम, पण तरी सुद्धा मी कसा विचार करतोय की माझ्या टोटल जे आपलं फ्रेमवर्क आहे त्याच्यात तो एक्झॅक्टली फिट होत नाहीये. सगळ्यांची भक्ती आहे म्हणजे स्टार व्हॅल्यूला काही हेच नाही त्याच्यावरती, पण म्हणून जरा ते ऍट बे ठेवलंय. तसंच म्हणजे आय स्पीक विथ नितीन गडकरी किंवा आय स्पीक विथ देवेंद्र फडणवीस, ह्याला कारण आहे नितीन गडकरी कम्स विथ व्हेरी क्लिअर थॉट्स आणि म्हणजे ते इतक्या सुंदर सांगतात बोलतात. 2दा आमच्या प्रोग्रामला ते आले होते आणि नंतर त्यांनी ऍक्च्युली ही हॅज गिव्हन मी अ लेटर ऑल्सो विच मे बी यू माइट हॅव सीन ऑन आवर वेबसाईट की मी तुमच्या सगळ्या प्रोग्रामला सपोर्ट करतोय, सक्षमला माझे स्पॉन्सरशिप राहील वगैरे असं ऍक्च्युली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या याच्यावरती दिलं. सो असे लोक आपल्याबरोबर असतील तर काय ऍक्च्युली त्या लेटरवरती आय कॅन रेज ह्यूज अमाऊंट ऑफ मनी, बट वी हॅव नॉट गॉन देअर बिकॉज अनलेस देर इज अ नीड वाय शुड वी रेज मनी. सो तुम्हाला कोणी स्पॉन्सर मिळत असेल, कोणी तुम्हाला एखादा इनिशिएटिव्ह मिळत, कदा स्पॉन्सर कशाला लागेल माहिती. आता मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की आपल्याला संस्कृत शिकवणारी कोणतरी समजा एखाद्याने हे केलं, गाईड केलं, that lady or that man is going to give his few hours together to see that it is spread. जर एखादा स्पॉन्सर मिळाला आणि he says okay I will pay that lady $1,000 a month, तर तीच बाई किंवा तोच पुरुष आपल्याला अतिशय चांगला आउटपुट देईल. त्याला $1,000 गरज नाही, पण त्याला हे कळतं की somebody is appreciating my efforts. असं जर कोणी मिळाला आणि असा आपण एखादा प्रोग्राम रन करू शकलो, कशाला नाही. म्हणजे आता आम्ही कोडिंगसाठी प्रयत्न करतोय की मुलांना स्कूल लेवलला कोडिंग साठी कसं शिकवता येईल किंवा एखादी भाषा कशी शिकवता येईल. जर्मनी आणि जपान ह्या 2 देशातले लोक जे आपल्या कनेक्टेड आहेत ते नेहमी सांगतात की जपानमध्ये इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ओनली थिंग दॅट यू शुड हॅव लँग्वेज जर चांगली असेल तर अन्य, अँड दे वेलकम अस. त्यांचं इंडियन नाही, त्यांचं हिंदूंना वेलकम करायचं आहे, ते इंडियन्सना नाही हिंदूंना वेलकम करतात ते. सो व्हाय नॉट. सो आम्ही तोही एक प्रयत्न करतोय. तसाच ऍग्रिकल्चर मधला जो प्रयत्न करतो तो पण तसाच आहे. मे बी आम्ही ऍग्रिकल्चर मध्ये चाललंय. विजय दामलेने काय सांगितलं की आनंद जर आपल्याला कुठेतरी चमत्काराला नमस्कार आहे,
आपल्याला कुठेतरी जर एखादं प्रत्येकाचं प्रात्यक्षिक दाखवणारा जर प्लॉट मिळाला की जिथे आपण छोटी छोटी गोष्ट करू शकू, तर दॅट विल रिअली क्रिएट एन इम्पॅक्ट अँड आय थिंक वी आर गेटिंग इट. असं चाललंय, म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न चाललाय. बर्वे नावाचे ग्रोथ आहेत, ते म्हणाले की आय हॅव एक्स्ट्रा प्लेस वेर इन आय थिंक वी कॅन मॅनेज. सो तिथे पैसे लागतील, तर ते पैसे जर कोणी स्पॉन्सर केलं तर का नको. कुमार, यू हॅव सम क्वेश्चन? Yeah, I wanted to talk. गणू साहेब, असं आहे की राईट नाव वी आर इन इन्क्युबेशन स्टेज, की जस्ट सुरू होतो इथे टोरंटो चॅप्टर. येस. आता जर आपण डोनेशन वगैरे मागायला लागलो तर इट विल बी अ बॅड इम्पॅक्ट ऑन एव्हरीबडी. नो, रन अवे फ्रॉम दॅम. आय थिंक आपल्याला आधी प्रूव्ह केलं पाहिजे आपल्याला आपण काय आहोत, आपण काय करतोय, आपण काय करणार आहोत. वन्स पीपल नो इट, देन हळूहळू सगळं फॉलो होईल. I think I'll go that route. Yeah. No, you have put it exactly, the exact precise. I think Uday just asked this question. I don't think correct. Right now. पण इव्हन आता आम्ही जो सक्षमचा जो प्रोग्राम करतोय ना, त्या प्रोग्राम मध्ये सुद्धा आम्ही हेच करतोय की फर्स्ट 6 months वी आर गोइंग टू शो दॅट वी हॅव अवर स्किन इन इट. हे 300 आणि 400 लॅपटॉप जे म्हणतोय, दॅट इज ऑल्सो नॉट अ स्मॉल अमाऊंट. $1 लाख होतात सगळ्यांचे धरून. ते आम्ही आपल्या ग्रुपमधनं, की जे खरोखर गरजे मराठीचे कोर त्याच्यातनं आम्ही करतोय. आणि वन्स वी डू दॅट, देन वी आर गोइंग टू गो टू गुगल अँड फेसबुक, की व्हेन दे नो की अरे यार दिस पीपल हॅव डन व्हॉट एव्हर दे कॅन डू, तरच आपल्याला दुसरा स्पॉन्सर मिळू शकेल ना. सो व्हॉट कुमार सेड मेक्स अ व्हेरी सेन्सिबल पॉईंट, व्हेरी मीन्स करेक्ट पॉईंट. आता आपण लोकांकडे इव्हन मेंबरशिप फी सुद्धा मागणं योग्य नाही ठरणार. आणि दुसरं एक सांगतो की आम्ही सुद्धा मेंबरशिपचा विचार करतोय. काय आता हे जे ऍग्रिकल्चर आणि हे इनिशिएटिव्ह केले, त्यात मी लोकांना सांगतोय की यू गिव्ह मेंबरशिप, टेक मेंबरशिप 1 year एरियर्स मध्ये, की जर तू आज जॉईन झालास जानेवारी महिन्यात, तर पुढल्या जानेवारी पर्यंत $20 दे. जर तुला पटलं तर, नाही पटलं तर नेक्स्ट जानेवारी यू एक्सिट. असा आम्ही विचार करतो. म्हणजे मेंबरशिप जर कधी घ्यायची ठरली, ती सुद्धा माणसाला आपण हे देऊया की तुला जर आपलं सगळं काम पटलं, आपण काम चांगलं करतोय, यातनं तुला बेनिफिट दिसला किंवा तुला कॉन्ट्रीब्युट करता येईल असं वाटलं, तर विदिन अ इयर यू पे युअर $20. असं करायचा विचार आहे. आय थिंक राजेंद्र दीक्षित, आय थिंक नाही, प्लीज. या मला एक सांगायचं होतं की आत्ताचं जे युग आहे ना, ते डिजिटल ह्याचं आहे. तर बरेच वेळा आता जेव्हा आपण काही पोस्ट वगैरे पाठवतात का, गरजे मराठीचं एवढं तुम्ही जे सांगितलं आता सगळ्या लोकांनी, तर त्याच्यामध्ये ते सगळं वाचावं लागतं. इन्स्टेड ऑफ दॅट एक 45 seconds या 160 secondsचा एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि तो जर आपण पाठवू शकलो ना, तर आय थिंक, कारण लोकांना हल्ली वाचायला वेळ नाही आहे असं आहे. म्हणजे असं म्हणतात की वाचायला वेळ नाही की, तर त्यापेक्षा तो चालू ह्याच्यामध्ये सुद्धा गाडीमध्ये तो व्हिडिओ म्हणजे लावून सुद्धा तो ऐकू शकतो. आणि कधीतरी त्याला असं वाटलं की माझं काहीतरी मिस झालं, ही कॅन गो बॅक अँड अगेन ही कॅन लिसन टू दॅट. डिजिटल वर्ल्ड. आय शेअर 2 videos विथ यू. म्हणजे तसं असलं जर सगळ्यांना ते केलं तर देन वी कॅन फॉरवर्ड टू द पब्लिक ॲट मास, आणि त्याच्यामधनं लोकांना मग कळेल. कारण की लोक पहिला प्रश्न हा विचारणार की बाबा काय कॉन्ट्रीब्युशन, काय तुम्ही करता. त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये एक 60 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये सगळं जर आपण कव्हर केलं, डिटेलमध्ये नाही पण साधारण आयडिया. Trailer. I appreciate that. I think Ajit is wanting to go out. Ajit, if you want to say something, then you can sign off because you have meeting in another 4 minutes time. Okay, yeah, I was looking at that. आपण वी आर क्लोज टू फिनिशिंग आवर मीटिंग. एक फक्त प्रश्न आहे फॉर इन्फॉर्मेशन, की इतर चॅप्टर्स मध्ये लोक काय करतात, म्हणजे त्यांची एक कमिटी असते आणि दॅट कमिटी वर्क्स अँड असं, म्हणजे एक कोर कमिटी असं त्यांच्यात वगैरे, म्हणजे एक संस्थासारखी ते बनवतात. आणि मग गरजे मराठी इज अ अम्ब्रेला ऑर्गनायझेशन ऑफ स्मॉल चॅप्टर. तर ते इतर चॅप्टर्सला काय काय करतात त्याची जर इन्फॉर्मेशन आम्हाला तुम्ही पाठवली तर इट विल बी अ गुड गाईडलाईन फॉर अस, म्हणजे आम्ही काय करू शकतो. ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन बनवली आहे आणि जे रजिस्टर्ड आहेत अशा 5 संस्था आहेत, त्यांची मी तर निश्चित पाठवीन. बाकीचे इन्फॉर्मल आहेत, जसे आता आपण भेटलो तसेच ते परत एक्सपांड करतात, लोक एकत्र आणतात. सो आय विल डेफिनेटली सेंड इट टू जगदीश आणि देन वी कॅन.
And Rajendra, I got your point. We will definitely work on that. माझ्याकडे आत्ताचे 2 व्हिडिओ आहेत, which are short videos. आता एक कोणतरी क्षितिज पुटकुळे नावाचे आहेत, ते खूप वैश्विक काय विश्व मराठी परिषद वगैरे काहीतरी करतायत. सो ही वॉज आफ्टर मी लाईक मॅड बिकॉज ही नीड्स कंटेंट्स, की गाणू काहीतरी तुमचं द्या त्यांचं द्या, तर आम्ही एक छोटासा त्याच्यासाठी बनवलाय. सो आय विल सेंड यू दॅट. I'll send you that. Ajit, do you want to say something before you sign off? No, nothing really. We'll keep meeting. We'll see what we can do, and we are all willing to help. Anything we can do to help other people, I'm always there. Thanks a lot. Yeah. Ajit, one question. You are from VJTI, right, Ajit? नाही, मी VJTI चा नाहीये. मग एक पोतनीस कोणतरी मला कनेक्ट झालेलं आहे VJTI चे. अच्छा, नाही, मी ऍक्च्युली महाराष्ट्रात कधी राहिलोच नाहीये. मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी माणूस आहे, पण मी बंगाल, केरळ, गुजरात वगैरे असं फिरत मग इकडे आलो. आय हॅव नेव्हर ऍक्च्युअली लिव्हड इन महाराष्ट्र. महाराष्ट्रात नाही पोतनीस म्हणजे मला वाटलं इंदूर मध्ये असणार, पण तसंही नाही. तुम्ही आय थिंक have we covered everything? Because everybody's time is important. So, Nina, have I answered you? Sure, yeah. Good. आपण शशिकांत साहेबांकडनं काय ऐकलं नाहीये? हॅलो, मला सुद्धा काही सांगण्यासारखं काही नाही. मी जस्ट तुमचं जे बोलणं आहे ते ऐकलंय, आणि मला असं वाटतं की गरजे मराठी ही गरजू मराठ्यांची एक गरज आहे. अरे वा, कविता. तर त्याच्या दृष्टीनं आपण काय करू शकू? आय एम ऑलवेज देअर टू हेल्प. जगदीश भाऊ, यू आर ग्रेट, आणि माझे चांगले मित्र, आणि हे तर वी विल डू समथिंग. करेक्ट. सारंग आणि विकास पण विल जस्ट से हाय टू यू. हाय सारंग. हॅलो, मला एकच क्वेश्चन आहे. मला माहिती वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. Sorry, I have to log off because you please you can log out. We will carry on for next 5-10 minutes. We have time. Not a problem. Ajit, bye Ajit. Bye Ajit, and thanks a lot. Bye Ajit. Give my regards to Chitralekha. Sure, I will. Thank you. सो माझा प्रश्न असा, मला असं वाटतं माझ्या प्रश्नाची बरीच उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, पण तरी एखादा पॉइंट मिस होऊ नये म्हणून मला एक प्रश्न वाटतो की आता आपण टोरंटो चॅप्टर आता नवीन सुरू करतोय, पण बाकीचे गरजे मराठीचे चॅप्टर्स बऱ्यापैकी स्थापन झालेले आहेत आणि चांगला एक्सपिरियन्स घेऊन आपण आता पुढे जातोय आणि हा टोरंटो चॅप्टर इथे ओपन करतोय. आता हा टोरंटो चॅप्टर पुढे नेताना एक काळोखात तीर मारू नये अशी माझी इच्छा आपण सगळ्यांनी. तर तुमचे चॅलेंजेस तुम्हाला काय वाटले जुन्या चॅप्टर्स मध्ये होते, जे आपण इथे अवॉइड पहिल्यापासूनच करू शकतो? क्वेश्चन इज राईट. पण हेच आपण वेगवेगळ्या तऱ्हेने उदयच्या प्रश्नांची उत्तरं देताना किंवा राजेंद्रच्या प्रश्नांची उत्तर देताना आपण सांगितलंय की लोकांना अप्रोच कसं व्हायचं, लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं, आणि आपलं फोकस पर्पज कसा. मेनी पीपल आस्क द सेम क्वेश्चन की व्हॉट इज देअर फॉर मी and what I am going to means what I have to offer. तर what is there for me ह्याचं पण आपण उत्तर दिलं. एकदा लोक त्याला कन्व्हिन्स झाले ना की लोक कन्व्हिन्स होतात. आपल्याला पहिल्यांदा जे आमच्या हातनं चूक झाली होती की आय वॉज ट्राईंग टू मेक एव्हरीवेअर इट इज लीगल. सो म्हणजे स्ट्रक्चर बनवा, रजिस्टर करा, त्यांचे नॉन प्रॉफिट रजिस्टर करा. सो ज्या ठिकाणी हे पॉसिबल नाही ना, और व्हेअर इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, लाईक सिंगापूरमध्ये काल परवा आमची खूप चांगली मीटिंग झाली. देयर ओव्हर 20 ऑफ देम अँड वी रिअली हॅव लॉट ऑफ थिंग्स इन कॉमन. सो त्यांनी सांगितलं सिंगापूरमध्ये इतक्या गोष्टी रिजिड आहेत की $700 वर्षाला खर्च होतो तो राहिला, पण 0 रिटर्न जरी असलं तरी तुम्हाला पर्सनल ऑडिटर ठेवायला लागतो, हे करायला लागतं. सो वी डोंट हॅव मनी ऑफ दॅट सॉर्ट. आणि $700 त्या ऑडिटरला देण्यापेक्षा मे बी ते $700 आपण महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी शाळेला देऊ किंवा कुठल्या तरी ते आपल्याला उपयोगी पडतील. सो सी, एक अल्टरनेटिव्ह आमच्या डोक्यात आहे की गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन जी महाराष्ट्रात कंपनी आहे त्या कंपनीचे आपण इथे असोसिएट होऊ शकू. म्हणजे मे इट्स अ लॉंग, नथिंग इज थॉट अबाउट इट, की देर कॅन बी गरजे मराठी टोरंटो चॅप्टर रजिस्टर्ड इन महाराष्ट्र. असं कदाचित करता येईल असं लोक विचार करत होते, कारण का तिथे रजिस्ट्रेशन अगदी स्वस्त आहे, रजिस्ट्रेशन अगदी स्वस्त आहे. पण दॅट इज समथिंग विच इज नॉट नीडेड. वी डोंट हॅव टू हॅव लिगल स्टेटस. वी आर ऑल coming together with one common desire to form a good community network and to help our motherland, So आपण आता त्याच्यात नको जाऊया. That is a wiser thing to do according to me. Going ahead, आपली स्ट्रेंथ खूप चांगली झाली. आपल्याकडे 200-500 लोक आणि कधी आपल्यामध्येच एखादा असा अटॉर्नी असेल तो म्हणेल की मी हे सगळं करून देतो.
then there is nothing like that. Then there is nothing like that. I think I have answered. That's why मला I want to म्हणजे कुमारांनी जे सांगितलं ना ते मला हे आहे, मला पटलंय. जिथे पैशाचा व्यवहार नसेल ना तर तिथे जेवढा कमी ठेवू ना तेवढं जास्ती चांगलं असं. ऍब्सोल्युटली. आणि पैसे घेतल्यावरती यू बिकम आन्सरेबल. एक्झॅक्टली. यू बिकम आन्सरेबल. यू हॅव दॅट. मनी इज नॉट असेट, मनी इज अ लायबिलिटी. की ते आपल्याला सगळं मेंटेन करायला लागतं, चूक होऊ नये, नाव सांभाळायला लागतं. सो दॅट बिकम्स टफ. आणि ऍक्च्युली तुम्हाला मी सांगतो की आता आम्ही जे लॅपटॉपचं काम करतोय, वाय हॅव केप्ट लॅपटॉप्स ऑन होल्ड. चायनामधनं जे कंपोनंट यायचे त्यामुळे जो लॅपटॉप पूर्वी भारतामध्ये 10 रुपयाला मिळायचा तो आता 16ला मिळतोय किंवा 14ला मिळतोय. मी आज समजा ते 14ला घेतले आणि 6 महिन्यांनी कोणतरी मला विचारेल, गाणू तू कसं सांगतो 14ला, हा तर 9ला मिळतो. सो दॅट टाइम आय वोंट बी एबल टू आन्सर. पीपल विल डेफिनेटली थिंक की ह्याने 9ला घेतला, 14 आपल्या ह्याला ऑडिटिंगला दाखवलं. सो ऍज यू सेड की पैशानेच वाईटपणा येऊ शकतो, पैशानेच माणसाला हे होऊ शकतं. आता आपण सगळेजण भेटतोय, वी आर शेअरिंग अवर नॉलेज, वी आर शेअरिंग अवर एक्सपर्टीज, वी आर जस्ट गिव्हिंग. सो व्हाय नॉट. सो म्हणून म्हणजे आपण त्यांना असंच सांगायचं की बाबा तू आला तर तुझं नॉलेज घेऊन ये आणि then we can make the knowledge as a power. Knowledge as a power. As I said, we are rich people because we have bank of knowledge and experience. Vikas has to say something. Vikas? Chinmay. Hi, Chinmay. Hi. नमस्कार. मी थोडा 5 मिनिट. His name is Vikas there. Vikas is your son. तुझा डिस्प्ले नेम विकास आलाय. हो, हा मी माझ्या मित्राच्या घरी ऍक्च्युली आज. ओके. त्याच्या झूम वर मी आय थिंक लॉग इन केलं म्हणून. सॉरी, चिन्मय फडके माझं नाव. आणि खरंच खूप चांगले विचार होते, मी मगापासून ऐकतोय. आय थिंक बरेच पॉइंट कव्हर केले, पण एकच मला फक्त विचार होता, जसं तुम्ही म्हणालात प्रत्येक चॅप्टरची एक आपली रिक्वायरमेंट असते किंवा प्रत्येक देशातली मला वाटतं वेगळी रिक्वायरमेंट असते, वेगळे एक्सपेक्टेशन असू शकतात. तसा एक जर मी विचार केला इकडचा की गेल्या काही वर्षात इतके लोक महाराष्ट्रातून इकडे इमिग्रेट झालेत, किती फॅमिलीज इमिग्रेट होतात दर आठवड्याला, किंवा काही स्टुडंट्स येतात, और लोक सिंगल कोणी एकाला वर्क परमिटवर जॉब साठी म्हणा, तर त्यांच्यासाठी एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म जर प्रोव्हाइड करून देण्याचा असा काही विचार झाला तर त्यासाठी आपला चॅप्टर काही आपण विचार करू शकतो का, किंवा आपण काही एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देऊ शकतो का, किंवा एक नेटवर्क क्रिएट करून त्या लोकांना सुरुवातीला तरी एक एक कुशन असतं की हे आपलेच लोक आहेत आणि एक कनेक्शन आहे ऑलरेडी, सो यू कॅन ऍटलीस्ट स्टार्ट फ्रॉम देअर टू स्टार्ट युअर जर्नी हिअर, राईट, इन कॅनडा. सांगतो की आपण जर म्हणजे आपली प्रसिद्धी पुरेशी झाली तर लोक जे इथे येतात ते गरजे मराठीला अप्रोच होतील. ऍक्च्युली वी हॅव डन दिस बिफोर ऑल्सो. की कोणतरी जर्मनीला जात आहे तर गानू कॅन यू कनेक्ट मी विथ, समबडी वॉज ट्रॅव्हलिंग जस्ट फ्यू वीक्स बॅक, जर्मनी टू बर्लिन टू समवेअर, शी लँडेड समवेअर. सो त्यांनी विचारलं की आम्हाला कोणी आहे का माझ्या मुलीला भेटायला, वी कुड अरेंज. आणि आत्ताची दुसरं एक तुम्हाला सांगतो की दिस यंग जनरेशन डझंट नीड एनीबडी. आपण पेरेंट्स आमची म्हणजे आमच्या लेवलचे लोक किंवा आमच्याहून जे लहान आहेत दे आर वरीड अबाउट चिल्ड्रन. सो मी त्यांच्या आई वडिलांना पण सांगितलं की मी हे 2 फोन नंबर देतो, हे ईमेल ऍड्रेसेस देतो, ते त्यांच्याशी बोलू देत, लागलं तर तुमची मुलगी त्याला फोन निश्चित करेल. अँड दे वर देअर ऑल द टाइम टिल शी रीच्ड हर हॉस्टेल. सो अशा गोष्टी होतात. अशाही गोष्टी होतात की भारतातनं मला कोणतरी फोन करतं की अरे याची PhDच्या ऍडमिशनसाठी ह्याला कनेक्ट करायचं, त्याला कनेक्ट करायचं, करून देशील का, किंवा याला नोकरी हवी त्याला करून दे. आणि मी धावपळ करतो आणि मग तो मुलगा किंवा मुलगी सांगतो काका मला नाही PhD करायची आहे, मला नोकरीच करायची. पण तिथे आई वडिलांना वेगळी चिंता असते. अँड द स्टुडंट्स हिअर आर ऑन देअर ओन, दे आर नॉट वरीड. बट एनिवे वी शुड बी रेडी टू हिअर अँड हेल्प इज ऑलवेज अवेलेबल. कुठेही मी तुम्हाला एवढं ऑनेस्टली सांगतो की टुडे यू टेल मी एनी प्लेस, मी 1-2 दिवसात तुम्हाला कॉन्टॅक्ट काढून देत की जिथे आपला मराठी माणूस मदत करायला तयार असेल. रिमोटेस्ट प्लेस सुद्धा ते खरंच खूप. आता मी माझ्या बुरुंडी पीपल आर नॉट देअर, पण स्टँडर्ड प्लेसेस जिथे लोक जातात तिथे. मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरनच हा प्रश्न विचारला. मला आता एक 6-7 वर्षच होत आहेत कॅनडाला येऊन, पण आपण सुरुवातीला जेव्हा येतो तेव्हा आपलेही काही प्रश्न असतात, किंवा पहिला एक मेन प्रेफरन्स असतात सगळ्या गोष्टींमधला आपला एक असतो की आपल्याला स्टार्ट कसं करता येईल, कुठे एनी ऑपॉर्च्युनिटी हाऊ कॅन वी गेट अँड हाऊ वेल कॅन वी कनेक्ट, अँड नथिंग लाईक दॅट. जेव्हा एक 8-10 मराठी लोक पटकन आपल्याला भेटतात आणि एक नेटवर्क फॉर्म होतं, यू गेट दॅट कॉन्फिडन्स. यू आर ॲट इज. अरे तुला सांगतोय मी, आय वेंट टू झॅम्बिया इन 79. तेव्हा एकदा विमानात बसलं की जग पाठलं कट व्हायचं.
फोन नाही, काय नाही, काय नाही. आणि आय नो दिस फिलिंग की तुम्ही कसे तरी असे जाता आणि देर इज नो वे टू टर्न बॅक. आणि फॉर मिडल क्लास फॅमिली असंही शक्य नव्हतं की इच्छा आली तर स्वतःचं तिकीट काढून परत यावं. तेव्हाही मुंबई लुसाका तिकीट 26,000 रुपये होतं, आज 35,000 रुपये. बट इन 79 26,000 वॉज अ ह्यूज अमाऊंट, ह्यूज अमाऊंट. सो वी हॅव गॉन थ्रू दिस. यू नीड समबडी टू रिसीव्ह यू. आणि तेव्हा डॉक्टर नाबर नावाचा एक असाच ओळखीचा माणूस मला भेटायला होता, देवदूतासारखा वाटला मला तो. सो आय नो दॅट वी डू दॅट. आणि ऍक्च्युली सी दिस इज द पर्पज, टू हेल्प अवर यंगर जनरेशन. आपल्याला इंटर्नशिपसाठी लोक लागतात, आपल्याला गायडन्ससाठी लागतात, सब्जेक्ट सिलेक्ट करण्यासाठी कोणतरी लागतात. आणि आहेत तिथे स्टॅनफोर्ड मध्ये वगैरे डॉक्टर अनुराग मैराल वगैरे अशी जी लोक आहेत, ते डू एनिथिंग वन्स वी टेल देम. आपल्याकडे आहेत, वी हॅव स्ट्रेंथ. आय थिंक जगदीश वी हॅव कव्हर्ड मोस्ट ऑफ द थिंग्स. येस येस. सो यू टेक ओव्हर आणि यू कॅन एंड द मीटिंग ॲज वेल एज पुढे काय करायचं. ॲज यू विल टेल मी, आय विल डू द नेडफुल. या माझ्या मते पहिली मीटिंग असं कन्सिडर केलं तर आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत. ॲब्सोल्युटली. आणि ऑफकोर्स आपल्याला अजून नवीन नवीन प्रश्न उपस्थित होतीलच, बट ॲज वी प्रोग्रेस त्या प्रश्नांची उत्तरं आपण फाइंड आउट करू शकू आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा आहे, योग्य इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे ते आपण त्या वेळेला ठरवू शकू. in general, right from starting course in Sanskrit up to getting sponsorship for any big program, we have covered the broad spectrum. आणि म्हणजे ऑफिशियली आपण असं म्हणू शकतो की आजची आपली ही टोरंटो चॅप्टरची पहिली मीटिंग झाली. नाही का? एव्हरीबडी इज विथ मी, राईट? डेफिनेटली. एक छोटंसं सजेशन करायचं मला वाटतं की आपला एक इंट्रोडक्शन लेटर आहे आपल्या गरजे मराठीचं, ते मी जगदीशकडे पाठवले, वाटलं सगळ्यांनी पाठवा. आपल्या दोन तीन कॉन्टॅक्टशी जरा शेअर करून ज्यांना फोनवरती बोलता येईल अशा प्रत्येकाने जर दोन तीन जणांशी जरी आपण बोललो तर आपल्याला साधारणतः कळेल की लोकांचा रिस्पॉन्स कसा येतो, हाऊ पीपल आणि तो एक आपण डाटा बनवू की आपल्याला कसं योग्य तऱ्हेने प्रेझेंट करता येईल किंवा आपण करतोय ते प्रेझेंटेशन बरोबर आहे की नाही किंवा कसं चेंज करता येईल. So I will request everybody to in next 10-15 days to do that, की ऍटलीस्ट एक आपल्या चांगल्या ओळखीच्या एक say maybe 2 persons or 3 persons, 3 families, we talk to them about Garje Marathi and get their feedback with our introduction letter. ओके, ऍग्री. आणि मग आता नेक्स्ट प्रोसेस काय असेल म्हणजे वेब पेज, आय मीन फेसबुक पेज आणि वेब पेज वगैरे हे डिटेल्स तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मग आम्ही आमच्यामध्ये ते काम वाटून घेऊन आम्ही ते सगळं ते करू त्याप्रमाणे. काय गुगल ग्रुप बनवता येईल किंवा व्हॉट्सअप ग्रुप बनवता येईल. ॲज लॉंग ॲज पीपल डोंट हॅव गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग ऑन व्हॉट्सअप, वी कॅन मेक दॅट ग्रुप. लग्नाचे फोटो आणि फुलं यायला लागली की व्हॉट्सअप ग्रुप जातो. सो as long as we stick to our core principles, WhatsApp group is a great tool and it really works well. मराठीचा टोरंटो चॅप्टरचा ग्रुप आम्ही आता आमचा बनवलाय. ते मी टाकीन ना, आता आजचं प्रोसिडिंग्स मी त्याच्यावरती टाकीन. तर मी त्याच्यामध्ये म्हणजे आता मी तुम्हाला त्यात ऍड केलं नव्हतं पर्पजली, कारण पहिली मीटिंग झाली की मग तुम्हाला मी त्यात ऍड करणार होतो, म्हणजे मग एव्हरीबडी विल बी ऑन सेम पेज अशा दृष्टीने. मी वेब पेज, ईमेल ऍड्रेसेस हे काम मी करतो. म्हणजे तुमचे जे 2 ईमेल ऍड्रेस तुम्हाला लागतील आणि त्याचं आपल्या टोरंटो चॅप्टर पेज हे बनवून घेतो. त्याच्यामध्ये आता म्हणजे वी ऑल आर सेम लेवल असंच मी टाकणार आहे. आणि मग आपण लेट अस सी हाऊ वी प्रोग्रेस आफ्टर. या आणि मग त्याच्यानंतर मग जे ऑलरेडी इथले मेंबर्स आहेत, दोज आर ऑन गर्जे मराठी लिस्ट, मग त्यांना मग आम्ही अप्रोच करू. मी तुमच्याशी लिस्ट शेअर करतो की आय एम ऑलरेडी कनेक्टेड विथ दिस 30-45 पीपल फ्रॉम टोरंटो, आणि मग तुम्ही त्यांची 1-to-1 डिस्कशन करून लेट्स डिसाइड. बरोबर, वी हॅव कव्हर्ड. इट्स व्हेरी नाईस मीटिंग यू ऑल आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू लीना अँड नमस्ते. Thank you. Thanks a lot, Anand. Thank you very much. It was very knowledgeable. Thank you very much. Very fruitful. Thank you so much. Thank you very much. Okay, bye. Okay, Thank take care. you. Bye everyone. I'm ending the meeting for all. Yeah.